आनंद होईल. खेळून आलाय का काय कुठं लवड्यात धरीन नाही तर सामन्याला होते सुरुवात. बालूरूपी वादळ निखिल शिरगे. महेश रूपी वादळ जर्सी क्रमांक 21 परिधान केलेला ज्योतिर्बाग गावाची अरमान शान आहे मित्रांनो. प्रत्येक वायू आपल्या पायात मात्र वादळ घेऊन खेळणारा हा खेळाडू आहे, ज्याची आपल्या रायगडचं टायगर म्हणावं लागेल. कडसुरे गावाचे अरमान शान आहे मित्रांनो. स्फोटक आहे मित्रांनो. याचा खेळ मी पाहिलाय वणीच्या प्रांगणात. कुंदन जर्सी क्रमांक 25 भारू आम्ही रेडिंग मध्ये पण चालू. बालू दाखवतोय करिश्मा. दिवेक रूपी वादळ दिवेक कीर्ती ध्वजाचा ध्वजा उंच लहरत लहरत मात्र पुढे सरसावताना दिवेक रूपी वादळ मात्र येतोय ज्योतिर्पाडा गावाच्या प्रांगणात. नागोटण्या असोसिएशन सन्माननीय आदरणीय उमेशगा हा रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न आणि ती वेग रूपी वादळाला शांत करतोय. विराटची चढाई वारंवार चढाईला येतोय. त्याच्या चढाईला धार तोच दमदाम. कडसुरे गावाची अरमान शान आहे मित्रांनो. आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी आणि आम्ही खेळतो फक्त या गावाच्या मानासाठी. वारंवार चढाईला येतोय बालू. आज सर्वात जास्त कबड्डीची स्पर्धा मात्र जिल्हास्तरीय आहेत. अनेक सामने हे जिल्ह्याचे आहेत. राष्ट्रीय ठिकाणी सुद्धा सामने असतील. पण बघा हे गावावरचं प्रेम मात्र बालूला शांत बसून देत नाही. विराज जर्सी क्रमांक 2 विराज मात्र शांत राहिलाय. वारंवार चढायला येतो मित्रांनो. स्वतःला कधी आयुष्यात उद्ध्वस्त करून देऊ नका, कारण उद्ध्वस्त झालेल्या घराच्या विटा देखील लोक सोडत नाही. स्वतःला सांगा मी अजून जिंकलो नाही, शर्यत अजून संपली नाही. आलेल्या संकटाला तोंड द्यायचा असतो मित्रांनो. आणि आपल्याला जे पाहिजे असतं ना ते आपण हासिल करायचं असतं. पहिला पुकार मी देतोय जय हनुमान अमरोशी अकादेमी शेतपर. पहिला पुकार दिला मित्रांनो. तिसरा पुकार मिळतात आपण लगेच जयत तयारीत राहायचं. रण मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला महेश चोरगीची चढाई किती गुणांची करेल कमाई. महेश रूपी वादळ मात्र उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात भिरभिरते आणि ते स्तब्ध केले, शांत केले. कीर्ती ध्वज कडसुरे संघाच्या माध्यमातून आहा किती गुणांची कमाई. बघा चतुर चाणाक्षमी खेळाडू का म्हटलं जातं. भल्या भल्यांना प्रत्येक मैदानात का पाणी चारलं जातं. भालू आणि वारंवार चढायला येतोय हा नवा कोरा चेहरा पमई. पमई रूपी वादळ मात्र शांत केलं जातोय. अरे आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही. नाव तर मला सुद्धा माहित नाही. उत्कर्ष शिंदे आपण दादा दादा जर पाहिलं तर उत्कर्ष शिंदे एक उत्कृष्ट गायक आहे आणि हा मात्र उभरता चेहरा कीर्ती ध्वज. आपला कीर्तीचा ध्वज मात्र फडफड फडफड फडफडताना दिसतोय. आविष्कार दिसतोय, विवेक दिसतोय आणि बाकी सुवर्ण सिद्ध आहेत. अनेक खेळाडू दिग्गजांचा भरणा म्हणजे कडसुरा गाव.
एक रूपी वादळ मात्र सज्ज झालाय. तर वारंवार चढायला येतोय कुंदनची चढाई. हा मात्र स्पार्क आहे. ज्योतिर्पाण्याचा उगवता धगधगता अंगार आहे मित्रांनो. उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात हुलकावणी देतोय. किती गुणांची कमाई करेल. नजरहाटी दुर्घटना घटी. स्ट्रेस झालाय. तर चढायला येतोय सूरज रूपी वादळ. बस आधारस्तंभ कसा असावा. केदार चितळे सारखा असावा. बॉक्सर आहे बाबा तो, विसरून जाणार नाही. तर रिक्त असं माघारी परतावं लागेल. केटी या. छोटा पॅकेट बडा धमाका. प्रयत्नार्थी परमेश्वर करताना, प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना मात्र हा खेळाडू बाद होतोय. धीरज, ज्योतिर्पाड्याचा धीरज हा उगवता सितारा आहे मित्रांनो. संधी मिळेल तुला ही लगेच हिरमसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त खचू नकोस. काय तुला एक डाय मारले, पकड मजबूत केले, अँकल होल्ड केलाय, दाखवले आपली धमक. हा खेळाडूचं नाव काय? जर्सी क्रमांक 5 राज करतोय. हा रनिंग हँड आविष्कार रूपी वादळाला शांत केलाय. विराज दादा. वारंवार चढायला येतोय भालू रूपी वादळ. नागोटण्या विभागातील एक नामवंत खेळाडू. आणि ही मॅच झाल्यानंतर ज्याचा आपण आदर सत्कार करणार आहोत ते खरोखर रायगड जिल्ह्यात आपल्या असोसिएशनचं नाव आणि आपल्या विभागाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव, आपल्या गावाचं नाव ज्यानं उंच उंच नेलंय. आणि त्या व्यक्तिमत्वाचं इथं आदर करणं आणि त्यांचं सत्कार करणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे. ही मॅच झाल्यानंतर निखिल शिर्के आपण तिथंच थांबायचं आहे आणि आपला आदर सत्कार केला जाईल. सन्माननीय केदारदादा चिखले यांच्या हस्ते तो सन्मान दिला जाईल. नवीन खेळाडू स्वराज शिंदे, तन्मय, उत्कर्ष. किती गुणांची कमाई. मला वाटतंय सुपर रेड होईल का, पण फक्त 2 गुणांची कमाई करतोय कुंदन. 2च गुणाची कमाई केली जाते. वारंवार चढायला येतोय ज्याच्या चढाईला थांब तोच दमदार. भालू रूपी वादळ. -+1. कुंदन अतिशय नामवंत खेळाडू आहे. ज्योतिर्पाड्या गावाची आग आहे मित्रांनो. स्पार्क मुलाच्या पायामध्ये. वारंवार चढायला येतोय. बहुत आउट आहे. 1 गुण इकडे मिळेल. सूरज शिंदेला आपला तोल सांभाळला नाहीये. एक पेन विभागातील एक नामवंत खेळ त्यांच्या माध्यमातून केले जातोय. तो वारंवार चढायला येतोय. कडसुरे गावाची अनमान शान. चला दुसरा पुकार देतोय विराज. या संजयजी भैया. सर्वांचा लाडका व्यक्तिमत्व, लाडांचा लाडका आणि या नागोटण्या विभागातील चॉकलेट बॉय प्रतीकजी लाड यांचं आगमन झालंय. आपण सुद्धा व्यासपीठावर यायचंय. उत्कृष्ट समालोचक आहेत.
सन्मान्य संजय भाई भोय इथे उपस्थित झाले तर मी शुभमला विनंती करतोय संजयजी भोय यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. संजयजी भोय आपण इथं आलात. ज्योतिर्पाडे गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. सन्माननीय आदरणीय संजयजी भोय यांचा यथोचित सन्मान केला जातोय. माहिती शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जातोय. वारंवार चढायला येतोय ज्याच्या चढाईला धार तोच दमदार. विराज रूपी वादळ आलाय. ज्योतिर्पाडा गावाची अनमान शान आहे. आता मात्र 2 गुणांची काय 1 गुणाची कमाई करतोय. 2 गुणांची कमाई करतोय. टाइम आउट मिळाला. वारंवार चढाई आविष्कारची चढाई किती गुणांची करेल कमाई. आता आविष्कार रूपी वादळ शांत करेल का. लोण्याचा बोजा चढवेल का. जर तर किंतु परंतु आणि मात्र 1 गुण टिपला. विराज रूपी वादळ आलाय. 2-1 सुपर टॅकलची नामी संधी आहे मित्रांनो. आहा काय 2 गुणांची कमाई. वारंवार चढायला धार तोच दमदार. काय स्कोर बघा मित्रांनो. आता हे आपल्याला 2+2 आणि खरोखर आमचे इथे नवीन समालोचक आले धर्मेंद्र म्हणजे आमचे पंडित. 2 गुणांची आघाडी मिळवली जाते. तर वारंवार चढायला येतोय हा नवा कोरा चेहरा शुभम मडवीची चढाई किती गुणांची करेल कमाई. अरे आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा आणि जिकडे तिकडे या शुभमची हवा. हा किती गुणांची कमाई करतोय. लगातार मी म्हटलं होतं या शुभम रूपी वादळाला थांबवेल का तू. लागला असेल खिचत वगैरे. फालू प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. जिंकायचं असेल तर सामर्थ्यानं लढावं लागेल मित्रांनो. उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात हा भिरभिरणारा वादळ. कडसुरे गावाची आणबाण शान ज्यांच्याकडे पाहिलं जातं या नागोठणा विभागाचा पण मान आहे हा भालू. वारंवार चढायला येतोय. ज्योतिर्पाडी गावाचा हा धगधगता अंगार आहे मित्रांनो. ज्योतिर्पाडा गाव म्हटलं तर सामाजिक शैक्षणिक राजकीय क्रीडा कला क्षेत्रामध्ये अग्रगण्य हा गाव आहे आणि त्याचं ज्योतिर्पाडा हे नाव आहे. वारंवार चुकी होते. चुकी केली जाते. एक गुन्ह्यासाठी इथं संघर्ष करावा लागतोय आणि संघर्ष केला जातोय. विराज रूपी वादळ मात्र कडसुऱ्याच्या प्रांगणात 7-1 असं साबत पवित्र घेऊन 6-1 विराजला बोनस ऑन होत आणि आता मात्र 5-1 भालूसाठी बोनस ऑफ असेल. किती गुणांची करेल कमाई. सर्वांच्या नजरा निखिल शिर्के आपल्या रोहा तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील कडसुरे गावातील हा एक तालिया 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 धरती प्रेक्षक व धरती हृदयावर अधिराज्य असे प्रेक्षक करतात. शुभम हा वारंवार चढायला येतोय. त्याच्या चढाईला धार तोच दमदार शुभम रूपी वादळ मात्र चमकला जात. येणाऱ्या काळात याच्यात मात्र अनेक ओहो उलटा चवडा मारण्याचा प्रयत्न केला होता.
विराज रूपी वादळ आलंय. क्षेत्र कोणतेही असो मित्रांनो, आयुष्यात तुमच्या कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. आपण पाहतोय निखिल रूपी वादळ. निखिल बद्दल म्हणायचं झालं तर परिंद को मंजिल मिलेगी यकीनन, परिंद को मंजिल मिलेगी यकीनन, ये फैले हुए उनके पर बोलते हैं, अक्सर वो लोग खामोश रहते हैं, जमाने में जिनके हुनर बोलते हैं. आणि खरोखर ज्या जमाने आपल्याला हुनर दाखवतोय, आपल्या विश्वात या कबड्डी विश्वात ज्या अदबीने ज्या खेळाडूचं नाव घेतलं जातं, दुसरा मी तिसरा पुकार देतात जय हनुमान आमरोशी अकादमी शेतपलस. विना विलंब लगेचच हजर राहायचं आहे. 2 पुकार तुम्हाला दिलेत. आता तिसरा पुकार जबल मी देणार आहे. हा सामना संपतात त्वरित हजर राहायचा आहे. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, रसिक मायबापांचं, मान्यवरांचं, क्रीडा खेळाडूंचं, तसेच या आयोजकांचं मी राहुल ताडकर आपलं सहर्ष स्वागत करतोय. वेगावर स्वार झालेला सूरज रूपी वादळ मात्र गुंगावतोय. उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात शांत आणि संयमी खेळ त्याच्या माध्यमातून सतत केलं जाते. बाबा जागवण झालंय बाबा. शुभम चारासे थोडा रेट साठी आलाय. हा छोटा पॅकेट बडा धमाका. येणाऱ्या कालामध्ये कडकुडे संघाचं नेतृत्व करेल. एक एक गुणासाठी इथं संघर्ष करावा लागतोय मित्रांनो. सन्माननीय आमची बाबा यांना माझी बाबा शिर्के यांना माझी विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. कडसुरेच्या प्रांगणात मात्र ही आनंदाची लाट उसळली जाते. कबड्डी म्हटलं तर निश्चितीचा खेळ आहे मित्रांनो. किती गुणांची कराय का माई. सूरज शिंदे चला थर्ड आणि अंतिम पुकार जय हनुमान आमरोशी अकादमी शेतपलस. थर्ड आणि अंतिम पुकार. हा सामना लगेचच संपेल, त्यानंतर तुम्ही लगेचच मैदानात हजर राहायचं आहे. जय हनुमान आमरोशी संघ आणि अकादमी शेतपलस संघ. मी यापुढील ही मॅच झाल्यानंतर जय हनुमान आमरोशी आणि अकादमी शेतपलस ही मॅच झाल्यानंतर मी विनंती करतोय सिद्धिविनायक आंबेघर आणि गावदेवी कुहिरे संघ आपण लगेच जयंत तयारीत राहायचं आहे. याचं कारण असं आहे की बापदेवणी संघ खेळणार नाही आणि आई चोंडेश्वरी वरवटणे संघ सुद्धा खेळणार नाही. म्हणून मी विनंती करतोय सिद्धिविनायक आंबेघर संघ, गावदेवी कुहिरे संघ आपण तयारीला लागा. मी तुम्हाला पुकार दिला नाहीये, फक्त तुम्हाला मी ते आठवण करून देतोय. मस्त मस्त. स्वराज तर वारंवार चढायला येतोय ज्योतिर्पाड्या गावाचा हा उगवता सितारा. तर निश्चितच त्याला प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 2 उत्कर्ष शिंदे
मला लगेच स्मरणशक्ती जरा ढील झाली असं वाटतंय. वारंवार नावं सांगायला लागतात. गावाचा हा उगवता सितारा आणि या सिताराने आपल्या विभागातील अनेक सामने आणि आपल्या विभागाचं नाव तसेच आपल्या असोसिएशनचं नाव आणि वैयक्तिक आपलं नाव